लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे पार्थ, काव्या आणि सोबतच आर्या हे तिघेही जण बसलेले असतात. खरं तर पार्थ हा काव्याला थोड्या गोष्टी समजावून सांगत असतो. तो म्हणत असतो, एखाद्या पुस्तकाला जर धूळ लागलेली असेल तर ती धूळ आपण झटकवतो, ना की ते पुस्तक आपण फेकून देतो. मग मला एक गोष्ट सांगा, जसं तुमच्यासाठी बाळ आणि अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तसंच माझ्यासाठी तुम्हीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहात. त्याचसोबत इथे मी फक्त बाळाच्या बाबतीतच इथे विचार करत नाही, तर मी तुमच्या बाबतीतसुद्धा तेवढाच विचार करतो, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे लगेचच आर्या म्हणत असते, तुम्हा दोघांचं काय चाललेलं आहे? प्लीज तुम्ही जरा शांत बसाल का? कारण तुम्ही आत्ता हे जे काही बोलताय ना, ते सगळ्या गोष्टी आपलं बाळ इथे 2-2 बाळं ऐकत आहेत. आणि त्याचबरोबर हे बघ काव्या, पार्थ जे बोलतायत ना, ते अगदीच इथे चुकीचं नाही आहे. त्यामध्ये सुद्धा पॉईंट आहेतच. पण तुला आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघ नंदिनी, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आता तुला दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुला अभ्यासही करायचा आहे आणि त्याचबरोबर तुला बाळाकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू अभ्यास करत असताना बाळाकडे दुर्लक्ष करशील. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आणि महत्त्वाच्या आहेत असं बोलल्याबरोबर आता इथे हे सगळं काही होत असताना इथे मात्र आर्या म्हणत असते, बघितलंस का बेबो, लक्षात येतंय का तुझ्या हे सगळं काही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे मात्र इथे आपले काकासुद्धा खूपच ग्रेट आहेत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा मावशीसुद्धा अगदी धडाकेबाजच इथे आता उत्तर देत आहे, असं सुद्धा आता इथे ती सांगत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे तिच्या पोटावरचा हात काव्या पाहते आणि त्यानंतर तिला आठवतं की आपण सुद्धा अशाच पद्धतीने बाळाशी तासनतास बोलत असतो. मग त्या पार्थ म्हणत असतो, समजलं का मिसेस देशमुख? कारण हे बघा, असं नाही की निव्वळच तुम्ही बेड रेस्ट करणार आहात. असं म्हणून आता आर्या मात्र तिचे रिपोर्ट्स वगैरे तयार करण्यासाठी गेलेली असते. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो, बघितलं का आर्याने इथे किती छान आणि त्याचबरोबर किती सुंदर असं तुम्हाला समजवलं आहे. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, हो देशमुख, मला ना ह्या सगळ्या काही गोष्टी इथे समजतायत, पण तरीसुद्धा ना मला तुम्हाला काही गोष्टी इथे समजून सांगायच्या आहेत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर देशमुख, तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? आत्ता तुम्ही आर्याकडे पाहिलं का? इथे ना ती कशी बाळाच्या पोटावर हात ठेवून बाळासोबत वगैरे गप्पा मारत होती. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू का, मी सुद्धा अशीच इथे ना बेबोबरोबर आपल्या तासनतास गप्पा मारत असते. पण तुम्हाला सांगू का, आपली नंदिनी ताई ना अशा बाळासोबत कधीच गप्पा मारत नाही. तुम्हाला सांगू, तिला तर लहान मुलं प्रचंड आवडतात, पण ती मात्र इथे बाळासोबत अशी कधीच गप्पा मारताना आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना मला ना कधीच दिसली नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र पार्थ म्हणत असतो, एवढ्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही नका विचार करू. दुसरीकडे आपण पाहतो आता नंदिनी इथे बेडरूममध्ये असते आणि बेडरूममध्ये असताना आता मात्र इकडे आर्याने कशा पद्धतीने जीवाचा हात हातामध्ये घेतला होता आणि जीवाचा हात हातामध्ये घेतल्यानंतर इथे आता ती त्या हातावर किस केलं होतं. सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी आलेले जे काही रिपोर्ट्स आहेत, ते रिपोर्ट्स इथे आता ती दाखवायला आली होती आणि तेव्हा कशा पद्धतीने जीवाला मिठी मारत होती हे सुद्धा आता इकडे तिला आठवत असतं. आणि आठवत असताना तेवढ्यातच जीवा आलेला असतो. जीवाच्या हातामध्ये आता मोगऱ्याचा गजरा असतो आणि तो मोगऱ्याचा गजरा आता इथे तो नंदिनीला देत असतो. जेव्हा मोगऱ्याचा गजरा तो नंदिनीला देत असतो, नेमकं त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, अरे वा, मोगऱ्याचा गजरा आणलाय तुम्ही इथे जीवा? असं म्हणून तो म्हणत असतो, हो,
हे माझ्या बायकोसाठी मी घेऊन आलो आहे असं सुद्धा तो बोलत असतो. आणि त्यानंतर आरशामध्ये पाहणाऱ्या नंदिनीच्या केसाला तो आता गजरा लावून देत असतो. नंदिनी आता तो गजरा लावून आरशामध्ये पाहत असते. तेव्हा मात्र इथे आता जीवा म्हणत असतो, 100चे 5 गजरे मी इथे घेऊन आलेलो आहे असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, अरे वा, तुम्ही 100चे 5 गजरे घेऊन आलात. पण जीवा, तुम्हाला सांगू का, हे सगळं काही ठीक आहे, पण मला ना एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आले. तेव्हा मात्र इथे लगेचच आता तो म्हणत असतो, कोणत्या आणि कसल्या? तेव्हा ती म्हणत असते, आर्याचं वागणं जे आहे ना ते मला फार जास्त चुकीचं वाटतंय. कारण तुम्ही बाळाचे बाबा आहात, मी बाळाची आई आहे. आणि तेव्हा मात्र आपल्यात दोघांमध्ये तिसरं कोणी येणारं तर नाही आहे ना. तेव्हा मात्र आता लगेचच जीवा म्हणत असतो, हो, आपल्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येणारच आहे ना. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, काय हे जीवा, आपल्या दोघांमध्ये कोण तिसरी व्यक्ती येणार आहे असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इथे जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, आपल्या दोघांमध्ये सुद्धा इथे तिसरी व्यक्ती म्हणजेच आपलं बाळ येणार आहे की नाही. तेव्हा ती म्हणत असते, आपलं बाळ येणार आहे ही गोष्ट ठीक आहे, पण मला ना एक वेगळीच भीती वाटते. तेव्हा आता इथे तो म्हणत असतो, कसली आणि कोणती भीती वाटते? त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, मला आर्याची भीती वाटते. जीवा, तुम्हाला खरं खरं सांगू का, आर्याचं जे काही वागणं आहे ना ते वागणं मात्र मला अजिबातच पटत नाही आहे. कारण तिचं वागणं जे आहे ना ते फार जास्त चुकीचं आहे. मला असं वाटतंय की ती ना तुमच्या प्रेमात पडली आहे असं नंदिनी बोलत असते. आणि तेव्हा आर्या आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, काहीही काय बोलतेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, इथे बायकांना ना सगळ्या गोष्टी समजतात. मग जीवा म्हणत असतो, बायकांना सगळ्या गोष्टी समजतात, मग काही पुरुष वेडे आहेत का? मला सुद्धा तसं कुठेतरी जाणवलं आणि त्यामुळे मी थेट आर्याशी बोललो. आणि तेव्हा आर्याशी जस्ट बोलून आलो आहे असं तो इकडे जेव्हा सांगतो तेव्हा मात्र नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणत असते, काय काय म्हणालात, काय तुम्ही तुम्ही आर्याशी बोलायला गेला होतात आणि काय म्हणालात? तेव्हा जीवा सांगायला लागतो, मी म्हणालो तिला की आर्या, मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. आत्ता माझ्यासोबत तू ज्या पद्धतीने वागतेस, जे काही बोलतेस, ज्या काही गोष्टी इथे करतेस ना त्या गोष्टीबद्दल मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. खरं खरं सांग आर्या, तू इथे माझ्या प्रेमात वगैरे तर पडलेली नाही आहेस ना? तेव्हा आता इकडे आर्या हसायला लागते. आर्या म्हणत असते, जीवा, काय चाललंय काय तुझं? अरे नाही, म्हणजे तू असं का म्हणतोयस? तेव्हा जीवा म्हणत असतो की काही नाही, कारण ना तू इथे काल माझ्या कपातला इथे उष्टा चहा, एक घोट चहा ठेवायला सांगितलास आणि तो चहा तू प्यायलीस ना, त्यामुळे. तेव्हा मात्र आर्या हसायला लागते आणि म्हणत असते, अरे कुठल्या जगामध्ये राहतोयस, काय बोलायचं काय तुला? अरे मी ना एक नंबर फ्रीडमवाली मुलगी आहे. मला ना इथे बंधनात राहायला आवडत नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची, मी इथे आमच्या जो काही आमचं हॉस्पिटल आहे, आमचा स्टाफ आहे ना, त्या स्टाफच्या सुद्धा कपातला मी शेवटचा चहा पिऊ शकते अशी मुलगी आहे मी. इथे मला दुसऱ्यांच्या ताटातलं हक्काने खायला प्रचंड आवडतं अशी मुलगी आहे मी. आणि तू ह्या सगळ्या गोष्टींचा अशा पद्धतीने अर्थ काढलास. अरे तू कोणत्या जगामध्ये राहतोयस हेच मला कळत नाही. तू असा कसा बोलू शकतोस हे सुद्धा मला काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र लगेचच इथे दुसऱ्या बाजूला जीवा म्हणत असतो, एवढंच नाही आर्या, पण हे बघ, मला थोडंसं जाणवलं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याशी बोलायला आलेलो आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र इथे आर्या म्हणत असते, हे बघ, असं अजिबातच नाही आहे. तुला एक गोष्ट कळते का जीवा? म्हणजे हे बघ, आपल्या प्रेग्नेन्सीचं सत्य इथे मी लपवून ठेवलेलं आहे. आपल्या तिघांना हे सगळं सत्य माहिती आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, ते सगळं ठीक आहे, पण तू जे काही प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट्स आहेत ना ते तू आईपर्यंत दाखवायला गेली होतीस आणि आईलासुद्धा ते रिपोर्ट्स दाखवत होतीस. मग मला तीच गोष्ट इथे समजत नाही की तू अशी कशी काय वागू शकतेस आणि काय करू शकतेस. तेव्हा मात्र लगेचच आता इथे आर्या म्हणत असते, अरे
उलट मला एक गोष्ट सांगा, आपल्यामध्ये ह्या प्रेग्नेन्सीचं सत्य अशा पद्धतीने आहे आणि हे सत्य आपल्या तिघांमध्ये आहे. आणि जर ह्या तिघांमधलं सत्य आता आपण कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करत असू तर त्याच्यामध्ये वेगळं असं काय आहे. आणि म्हणूनच मी ते सत्य जे आहे ना ते इथे तुझ्या आईला शेअर केलं. म्हणजे मला एक गोष्ट सांग, इथे तुम्हाला हे सत्य सांगता आलं असतं का? नसतं ना सांगता आलं. आणि म्हणूनच इथे हे सत्य जे आहे ना ते सत्य मी इथे तुझ्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला, बस एवढंच आहे त्यामध्ये. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे ती म्हणत असते, मग मी हे सगळं एक मैत्रीण म्हणून करू शकत नाही का? फक्त फ्रेंड, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये एक चांगली आणि प्युअर फ्रेंडशिप आहे. असं म्हटल्याबरोबर आता मात्र जीवाने तिच्या हातामध्ये हात दिलेला असतो आणि हे सगळं तो नंदिनीला सांगत असतो. आता मात्र नंदिनी चकित झालेली असते. नंदिनी विचार करत असते की काय आहे हे सगळं. हां, तुम्ही चक्क तिला विचारायला गेलात? त्यावर जीवा म्हणत असतो, हो, कारण मलासुद्धा थोडंसं तसं वाटलं होतं आणि त्यामुळे तिला विचारणं हे सगळं फार जास्त गरजेचं होतं आणि म्हणूनच मी विचारून आलो आहे, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र लगेचच आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, हे बघ, काळजी करू नकोस, आपल्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती कोणी येणार नाही. त्यावेळेला मात्र इथे नंदिनी म्हणत असते, जीवा, पण मला अजूनही फार जास्त भीती वाटते, काळजी वाटते ह्या सगळ्या गोष्टीची. तेव्हा मात्र आता जीवा म्हणत असतो, हे बघ, आता तुला काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे, का उगाचच काळजी करतेस, तसं काहीही नाही आहे. तेव्हा मात्र इकडे आता लगेचच नंदिनी म्हणत असते, हो का, पण जीवा, खरंच तुम्ही ना कमाल आहात, कसं सुचतं तुम्हाला हे सगळं. तेव्हा तो म्हणत असतो की मग नवरा कोणाचा आहे. असं म्हटल्याबरोबर आता दोघेही जण हसायला लागलेले असतात आणि जेव्हा दोघेही जण हसायला लागलेले असतात नेमकं त्याच वेळेला मात्र आता आपण पाहतो की इकडे नंदिनी म्हणत असते, खरंच माझा नवरा खूप कमाल आहे, असं म्हणून ती त्याला घट्ट मिठी मारत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळं जीवाने नंदिनीला तर सांगितलेलं असतं, पण आर्या आता इकडे आहे त्याच ठिकाणी बसून विचार करत असते. आता इथे ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर आता मात्र मी इथे ह्या आर्याला जीवाला समजावलं आहे आणि जीवाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी आहे, पण ते अगदीच खरं आहे. खरं तर जीवा, मी आत्ता तुझ्याशी फार खोटं बोलली आहे. इथे मी तुला खूप चुकीचं सांगितलेलं आहे. खरं तर मला तू फार आवडतोयस, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आज इथे ही गोष्ट जीवाला संशयास्पद वाटले तर उद्या नंदिनीला सुद्धा जाऊन ती संशयास्पद वाटणारच असते आणि तिला वाटलीसुद्धा असेल. असं वाटतंय की आता मात्र इकडे जीवाने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना, त्या मात्र इथे आता हे सगळं काही होत असताना फक्त आणि फक्त नंदिनीचं समाधान झालेलं असावं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे मात्र सगळं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इथे नंदिनी ही आश्रमाबद्दल बोलत असते आणि त्यानंतर मी 2-4 दिवसांनी आश्रम जॉईन करणार आहे असं सुद्धा ती बोलते. त्यानंतर आपण सगळीकडे व्यवस्थित लक्ष देऊ. आता काव्य आलेली असते आणि काव्य आल्यानंतर ती म्हणत असते, काय नंदिनी ताई, काय करतेस तू? आणि त्याचबरोबर तुझं बरं सगळीकडे लक्ष आहे. आणि त्याचबरोबर इथे तुला सांगू का, मी आत्ता ना किचनमध्ये गेले होते, तर किचनमध्ये गेल्यानंतर ना आपल्या सगळ्या देशमुखांचं काहीतरी चाललं आहे. आज ना इकडे पार्थने ना मला हातामध्ये पाण्याचा ट्रे भरून ग्लास ट्रेमध्ये ठेवून आणला आहे. देशमुख मला ना इथे ट्रेमधून पाणी आणून देणाऱ्यातले तर अजिबात मुळीच वाटत नाही आहेत, पण हा जो काही झमेला आहे ना तो काय आहे हे मात्र मला समजायला हवं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते, अगे, तुला IAS व्हायचं आहे का तुला डिटेक्टिव्हिटी करायची आहे? नेमकं तुला काय करायचं आहे हे मला जरा सांगणार आहेस का? नाही गं ताई, पण तुला सांगू का, देशमुख ना किचनमध्ये काहीतरी करतायत, काहीतरी त्यांच्यामध्ये शिस्त आहे, पण काय शिस्त आहे ना ते मात्र मला कळत नाही. अगं, तुझं ना सगळीकडे खूपच लक्ष असते. तेव्हा काव्या म्हणत असते, हो, माझं ना इथे माझ्या नंदुताईकडे सुद्धा व्यवस्थित बारीक लक्ष आहे, पण नंदिनी ताईचं आणि त्याचबरोबर बाळाचं काय चाललं आहे मला कळतच नाही आहे. तुझ्या बाळाकडे सुद्धा माझं व्यवस्थित लक्ष आहे बरं का नंदिनी ताई. असं म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा मात्र लगेचच आता इकडे काव्या म्हणत असते, कारण नंदिनीताई, मला एक गोष्ट सांग, एवढं सगळं काही होतं, एवढ्या सगळ्या काही गोष्टी होत्या,
पण इथे मात्र तू ना आपल्या बाळाबरोबर कधी अशा गप्पा मारताना मी तुला कधी पाहिलंच नाही आहे. म्हणजे बघ ना, तुला सुद्धा आता 4था महिना सुरू झाला आहे, पण तू ना आपल्या बाळासोबत तशा कधी गप्पाच मारत नाही. अगं ती आर्या बघ ना, 1-1.5 महिनाच तिला झाला आहे आणि तरीसुद्धा ती बाळासोबत कशा आणि किती छान गप्पा मारत असते. पण तू मात्र अजिबातच तशा गप्पा मारत नाही आहेस. सगळं ठीक आहे ना नंदिनीताई? तू आणि बाळ दोघेही जण ठीक आहात ना? तेव्हा मात्र इथे नंदिनीला जीवाने सांगितलेली ती गोष्ट आठवते की कशा पद्धतीने इथे मानिनीला आता संशय आला होता. दुसरीकडे आता मानिनी, जीवा आणि त्याचबरोबर इथे ह्या पार्थला घेऊन लाडू बनवत असते. खरं तर ना पार्थला मानिनी आज लाडू शिकवत असते आणि त्यानंतर आता लाडू शिकवत असताना मानिनीने ह्या दोघांना कामाला लावलेलं असतं आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करत असते. तेव्हा मात्र इथे हे दोघेही जण म्हणत असतात, बापरे, आपली आई म्हणजे ना खरंच खूप जास्त मॉडर्न विचाराची आहे. म्हणजे बघ ना, आपल्या दोघांना सुद्धा फार जास्त तिने कामाला लावलंय आणि आपल्या दोघांना सुद्धा कामाला लावून ह्या सगळ्या गोष्टी तिने केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर असं वाटत नाही का की आई मात्र आपल्याला इकडे कामाला लावते. त्यावेळेला मात्र आता इथे जीवाने एक लाडू बनवून झालेला असतो. जेव्हा जीवा तो लाडू बनवतो आणि बनवल्यानंतर लगेचच आता दाखवतो, तेव्हा मात्र आता इकडे मानिनी म्हणत असते, बघ पार्थ, असा लाडू बनवायला लागतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, जीवा राहिलेले सगळे लाडू तूच बनव. तेव्हा मानिनी म्हणत असते, अजिबातच नाही, तुला मी लाडू बनवायचेत कसे ते शिकवण्याचा प्रयत्न करते ना. मग आता मात्र तो प्रयत्न इथे यशस्वी झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर इथे तू त्याच पद्धतीने लाडूसुद्धा बनवले पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता मानिनी मात्र इथे सेल्फी व्हिडिओ काढत असते, काही फोटो क्लिक्स करत असते आणि पार्थला मात्र इकडे आता शिकवत असते. तेव्हा मात्र इथे आता पार्थ म्हणत असतो, खरं तर ना इथे काव्याने मला चांगलंच कामाला लावलं आहे. उद्या जर आमचा बेबो आला ना, तर मात्र काव्या आणि बेबो दोघी जण मला तर इथे घरगडीच बनवून ठेवतील. तेव्हा मानिनी म्हणत असते, मग मुलं आल्यावर तेवढं तर करावंच लागतं ना. असं म्हणून आता दोघेही जण बाकीची लाडू वळायला घेत असतात. आता बाकीची लाडू वळायला घेत असताना आता इकडे मानिनीला कोणीतरी आल्याचा भास होतो. मानिनी म्हणत असते, बहुतेक कोणीतरी आलंय. मग आता पार्थ म्हणत असतो, काव्याच असतील. आता ना त्या बहिणीला घेऊन आल्या असतील, त्यांना मी बाहेर पाणी घेऊन नेऊन दिलं ना, त्यामुळे त्यांना थोडासा संशय आलेला असेल आणि त्यानंतर मात्र आता त्या स्वतःच्या बहिणीला घेऊन इथे आलेल्या असतील, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र हे लाडू ना फार छान होणार आहेत, असं सुद्धा ते दोघेजण बोलत असतात. दुसऱ्या बाजूला मात्र इकडे आता लगेचच काव्या घडलेला सगळा प्रकार सांगत असते आणि म्हणत असते, मला खरं खरं सांगताई, इथे काही होत तर नाही आहे ना, आणि त्याचबरोबर तू आणि जीवा इथे आम्हा सर्वांपासून काही लपवत तर नाही आहेत ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता पार्थने सुद्धा थेट त्याच विषयाला हात घातलेला असतो आणि पार्थसुद्धा म्हणत असतो, छोटे, मला एक गोष्ट सांग, तुमच्यामध्ये आणि नंदिनीमध्ये सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे तुमच्यामधलं जे बाळ आहे ते सगळं व्यवस्थित आहे ना? काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना? तेव्हा आता लगेच जीवा म्हणत असतो, असं का विचारतोयस तू? नाही रे, म्हणजे काय झालं ना, तुला एक गोष्ट सांगू का, इथे काव्याचा आणि माझा विषय चालला. अरे दादा, कसला विषय आणि बाळाचा? अरे नाही, म्हणजे मला एक गोष्ट सांग, नंदिनीच्या पोटातल्या बाळाबद्दल इथे आम्हाला प्रश्न आहे. नंदिनी तिच्या बाळासोबत कधी बोलताना आम्हाला दिसलं नाही ना, म्हणून हे विचारतोय. आणि हे बघ, मी तुझा मोठा भाऊ आहे आणि काळजीमुळेच मी हे सगळं तुला विचारतोय, बस एवढंच. त्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याने सरळ नंदिनीला विचारलेलं असतं. त्यामुळे नंदिनी म्हणत असते, अगं काव्या, काय हे, असं काही नाही आहे बाळा. तर इकडे मात्र जीवा आता इथे पार्थला उत्तर देत असतो. तो म्हणत असतो, आता त्याचं कसं आहे ना, आम्ही जेव्हा आमच्या छकुलीसोबत बोलतो ना, तेव्हा तुम्ही कदाचित आमच्या आसपास नसाल आणि नंदिनीसुद्धा अधूनमधून छकुलीसोबत बऱ्याच गप्पा मारते ना, पण त्याचं काय ना, तुम्हाला मात्र ती कधी गप्पा मारताना दिसलीच नसेल. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा तेव्हा आम्ही गप्पा मारतोच ना. हो, ते सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि त्या प्रश्नांचं समाधान मला व्हायला पाहिजे, म्हणून मी हे सगळं काही बोलतोय, असं शेवटी आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र आता जीवा कसं बसं पार्थला कटवतो आणि त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्याला सावरतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, बघ, तसं काही नाही आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, इथे काव्याला सुद्धा हा प्रश्न पडला की आर्या जी आहे ना, ती आर्या मात्र इथे
तिच्या पोटामध्ये असलेल्या बाळासोबत तासनतास गप्पा मारते, पण नंदिनी मात्र कधी गप्पा मारताना दिसल्या नाही आहेत ना, म्हणून हा एक प्रश्न होता. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर इथे काव्यासुद्धा नंदिनीला म्हणत असते, अगं ताई, तू ना इथे आईच्या पोटामध्ये जेव्हा आरू होती ना, तेव्हा तू तिच्यासोबत तासनतास गप्पा मारायची आणि त्याचबरोबर आता मात्र तू स्वतःच्या बाळाशीच गप्पा मारत नाही आहेस. असा आईच्या पोटावर हात ठेवायचीस आणि म्हणायचे की दीदी येतोय का दादा येतोय. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे विसरलेली नाही आहे. मग आता मात्र तू तुझ्याच बाळाशी का बरं बोलत नाही आहेस, हा प्रश्न मला पडलेला आहे. एका बाजूला जीवाची कोंडी तर दुसऱ्या बाजूला नंदिनीची कोंडी इथे काव्याने प्रार्थना केलेली असते. तर आता मात्र इकडे नंदिनी काय उत्तर देईल आणखी, आणि त्याचबरोबर जीवासुद्धा नेमकं पुढे जाऊन काय उत्तर देईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग आणि त्याचबरोबर एक सोबत प्रोमोसुद्धा आला आहे, ज्या प्रोमोमध्ये ना इकडे जीवाने बाबा असं हातावरती नाव टॅटूने काढून घेतलेलं असतं आणि जेव्हा तो घरी येतो तेव्हा नंदिनीला ते सरप्राईज देऊन सांगत असतो. नंदिनी सुद्धा प्रचंड खुश झालेली असते, पण तेवढ्यातच आर्या येते आणि आर्याने आई असं नाव लिहिलेलं असतं. पण आता आर्याने आई असं नाव लिहिल्यानंतर इथे नंदिनी मात्र चिडते आणि तिला म्हणत असते, हे बघ नंदिनी, बाळाची आई आहे, हे जर तुला कोरून घ्यायचं असेल तर घे. प्रेग्नेन्सीमध्ये इथे गोंधन किंवा टॅटू काढत नाहीत, ही साधी गोष्ट तुला कळत नाही का? दुसरीकडे आता लाडू बनवलेले असतात. आर्या इथे काकूवरून मानिनीला आई म्हणत असते आणि त्यामुळे मात्र नंदिनी म्हणत असते, हिची हिंमत कशी झाली की आईला आई इथे आपल्या आईला आई म्हणायची. तिचं काहीतरी वेगळंच चाललं आहे जीवा. त्याचबरोबर इथे मी तिला सोडणार नाही आहे आणि ती आपल्या आईकडून लाड का बरं करून घेत होती, असा सुद्धा प्रश्न आता इथे नंदिनीच्या मनामध्ये आलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.